नमस्कार, मी नुपूर म्हणजे स्वराज्याची खान आणि आज आपण करणार आहोत एक ऐतिहासिक मोहीम, ती म्हणजे पन्हाळा ते पावनखिंड। मी सगळे 100 लोक आम्ही आहोत आणि आता आम्ही जमलोय दसरा चौकमध्ये। तर इथून आपण या गाड्यांमधून आपण पन्हाळ्यापर्यंत जाणार आहे आणि तिथून आपली जी मोहीम आहे ती चालू होणार आहे। कोल्हापूरपासून साधारण अर्ध्या तासात आपण पन्हाळ्यावर जाऊन पोहोचतो। सध्या पन्हाळगडाचे सुशोभीकरणाचे काम चालू आहे। हा ट्रेक मी ताराराणी एक्सपेंडिचर कोल्हापूर यांच्यातर्फे करत आहे। मोहिमेची सुरुवात मर्दानी खेळ दाखवून करण्यात आली। हे खेळ बघून आपोआपच शिवकालीन युद्धाचे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात। आता आपण पन्हाळ्यापासून ट्रेकिंगला आपली खरी सुरुवात होते आणि या ट्रेकिंगची खासियत असं आहे की अगदी छोट्या मुलांपासून ते अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळेजण ह्या ट्रेकमध्ये सामील होतात। तर असाच एक छोटा मावळ मी तुम्हाला दाखवते। तर या दोघी जणींना गाडीतून न्यायचं होतं, तर त्या दोघी जणी सुद्धा हट्टाने नाही आम्हाला जायचं ते आम्ही चालतच येणार म्हणून त्या आता त्यांनी ह्या ट्रेकिंगला सुरुवात केली आहे। बघूया आता कुठपर्यंत येतात, पण आता या छोट्या वयात त्यांचा जोश तर खूप भारी आहे। वीर शिवा काशीद यांच्या पुतळ्याला नमन करून आम्ही चालायला सुरुवात केली। 5 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा लागतो। तिथे शिवगर्जना करून आम्ही पुढे निघालो। प्रत्येक वयोगटातील ट्रेकर्स आणि त्यांच्या हातातला भगवा बघून आम्हाला नवीन ऊर्जा प्राप्त होत होती। जास्त करून शनिवार रविवारी हा ट्रेक अरेंज केला जातो आणि तेव्हा खूप गर्दी असते या ट्रेकला, पण आज आम्ही शुक्रवारी हा ट्रेक चालू करतो त्याच्यामुळे आम्हाला गर्दी नाही आहे आणि जास्तीत जास्त या ट्रेकचा अनुभव घेत आहे। आता आपण दिंडीतून खाली उतरायला सुरुवात केली आहे। आता सुरू झाली आहे खरी वाट, ती म्हणजे जंगल वाट। आज तरी पाऊस नाही आहे त्याच्यामुळे नीट जाता येत आहे, नाही तर दरवर्षी खूप जोरात पाऊस असतो आणि पायाखालून सगळं पाणी वाहत असतं आणि सगळा चिखल असतोय आणि त्याच्यातूनच आपण ते चिखल तुडवत असं जायचं असतं। सध्या तरी पाऊस नाही आहे, पण मला वाटतं की मसाई पठारच्या साईडला पाऊस असेल।
आता जी आपण आलोय ती राजदिंडीची वाट म्हणू शकत नाही. आता हे आपण आता फुटक्या नंदीची वाट म्हणतोय आपण. राजदिंडीची मार्ग पुसाटी बुरुजच्या तिकडे येते, त्यामुळे ती आता वाट नाही जे मुजलंय म्हटलं तरी चालेल. काही पर्यायी वाट आहे ती. आता आपण इथून जाणार मसाई पठारला. आता आपण इथून कोणतं गाव लागणार आपल्याला? मसाई पठारला जाणार आपण डायरेक्ट. भाषा माझी घेतली आहे कोल्हापुरी. शिवेंद्र हे आता इथनं पुढे असं आहे सगळं. तुम्ही ही वाट बघू शकता. ही एवढ्या उजेडात सुद्धा किंवा म्हणजे दिवसाची सुद्धा चढायसाठी खूप अवघड वाट आहे. कसं मावळ्यांनी एवढ्या रात्रीतनं ही वाट सर केली काय माहिती. चालते गाणं फिरायला तसं नका चालू करा. माझ्यासारखी हलवाय पुरी म्हणजे घाण झाली. काय करायचं असं रोवायचं नाही ते हे करतात लावताना करायचं. होय लावताना असते असं तरवेत नाही. काय करा हे तुम्ही काढताय काय? पण मी ना पाणी का काय तिकडे कुठे म्हणलो काय जरा किती आहोत नुसतं मग पाणी येते हजार रुपये लागते काय गेल्या बाय शेतकरी लागते. आम्ही शेतकरीच आहे. गारगोटीचे काय लागतं कोल्हापुरात. होय आता कामानं राहिला कोल्हापुरात. थोडा आजींबरोबर भाताची लागवड केली, मजा वाटली. त्यांच्यासाठी रोजचं काम आहे, आम्ही मजा म्हणून करतोय. आता आपण मसाई गावाच्या पायथ्याशी आलो आणि असं इथून चढून गेल्यानंतर आपल्याला मसाई पठार चालू होणार आहे. तर आपण त्या मेन रोडपासून एक अर्धा तासाच्या नंतर आपल्याला मसाई पठार लागेल. हे काय तुमचाच काढायला की व्हिडिओ? तुमचाच काढायला. कोणत्या गावचं तुम्ही? आम्ही महाळुंग इथलीच आहे होय. आणि रोज येत आहे म्हशी चारायला? आजीला बघून म्हशी पळाल्या. चला कशी बघायला लागली आजी या. जाओ आजी. मारलं की पळत सुटतो आम्ही. आली म्हस आली. आजी पळा. आजी पळा आजी पळा. म्हशी आल्या.
एकदम टाका 2-3 तोंड. थोड्याच अंतरावर आपल्याला हे देवीचे मंदिर लागते. मसाई पठारवरच्या म्हशी खूप डेंजर आहेत, मागेच लागतात. एकटी कशी येऊ? माझ्याकडे खाऊन बघायला लागले. मसाई पठारवरून बरेच दूरचे डोंगर दिसतात आणि हे दृश्य नुसतं बघतच बसावं असं वाटतं. अभ्यास करायचा, अभ्यास. अरे त्याला शिकवले रे, घ्यायचं नाही कोणाकडे. मसाई पठार हे बरंच मोठं आहे आणि काही केलं मसाई पठार काय संपत नाही. असं वाटतं की आपण चालतच राहतोय. त्यातच ऊन आहे, त्याच्यामुळे खूप जास्त दमल्यासारखं वाटतंय. आता आपण ऑलमोस्ट अर्धा मसाई पठारवर आलोय आणि आता आपल्याला मसाई देवीचं मंदिर येणार आहे. अजूनही केलं सगळं ठीक आहे, पण औरंगजेबाची काय परिस्थिती असेल, त्याची मेंटॅलिटी काय झाली असेल, त्याच्यावर पुस्तक लिहिलं. आम्ही आता येऊन पोचलो कुंभारवाडीमध्ये, जिथे आमच्या जेवणाची सोय केली होती. वाटेत दिसणाऱ्या या दगडी स्तंभांना नवरा नवरीची वरात असे म्हणतात. अशी आख्यायिका आहे की नवरा नवरीची वरात एका रात्रीतच इथून गायब झाली होती. आता आम्ही खोतवाडीपर्यंत येऊन पोचलो होतो. म्हणजे मग कोंबडी बसणार नाही आता धरा की धरा. पांढरी पांढरी इकडे ते पुढे पडची ना का कोंबडीच्या नाकात बाई वनवा
पहिल्या दिवशी आपल्याला 30 किलोमीटरचा टप्पा पार करायचा असतो. त्यातला साधारण आम्ही 20 किलोमीटर चालून झालेलो होतो. असं जंगल ट्रेक करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की झाडांवरचे साईन नेहमी चेक करायचे. जर तुम्हाला रस्ता कळत नसेल तर झाडांवर रिबीन किंवा कोणत्याही गोष्टी असतात. असे 2 रोड जेव्हा किंवा 2 वाटा अशा जर दिसत असल्या आणि तुम्ही कन्फ्यूज होत असाल तर दरवेळेला असे साईन्स फॉलो करायचे. त्याला बघून तुम्ही पुढे गेला तर तुमची वाट चुकत नाही. नाहीतर मग कोणतरी गाईड येईपर्यंत थांबायचं. आणि जंगल ट्रेक करताना ही एक कंपल्सरी गोष्ट प्रत्येक ट्रेकरनी पाळली पाहिजे. जर तुम्ही न्यू ट्रेकर असाल तर तुम्ही ही गोष्ट नक्की पाळा. अरे बसून ती आपला मुक्काम करपेवाडीला आहे आणि आता 1 किलोमीटरचं अंतर अजून राहिलं आहे. पण ते पण खूप वाटतंय आणि अंधार व्हायच्या आधी आम्ही तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. वारं सुटलंय आणि पाऊस पण थोडा थोडा पडायला चालू झालाय. फायनली आम्ही पोचलेलो आहे करपेवाडी इथे आणि 7 वाजून गेलेत. बऱ्यापैकी उजेड तरी पण आहे कारण पाऊस नाही आहे. आणि आता इथेच आम्ही राहणार आहे. तर आता आम्ही फ्रेश होऊन मग जेवून आम्ही लगेच झोपून टाकणार आहे कारण आम्हाला परत सकाळी लवकर उठायचं आहे. ठीक आहे.